मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलं तुळजाभवानीचं दर्शन, फडणवीसांकडून मंदिर परिसराची पाहणी। तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी। मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील भूसंपादनाच्या कामाला वेग देण्याच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून सूचना। तुळजाभवानी देवीच्या सभामंडपाच्या कामाचा जीर्णोद्धार, ऐतिहासिक स्तंभाच्या कलाकृतीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण। मराठा क्रांती मोर्चाच्या 4 कार्यकर्त्यांना तुळजापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं। मराठा आरक्षणासंदर्भात हे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार होते, त्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनानंतर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात बैठक घेणार। विठ्ठल भक्तांसाठी परिपूर्ण आराखडा तयार करण्यावर भर, चंद्रभागा आणि शहरातील 38 रस्त्यांचे रुंदीकरण यावर चर्चा होणार। प्रशांत कोरटकरकडे आढळलेल्या रोल्स रॉइस या आलिशान गाडीचा मालक एबीपी माझानं शोधला। बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटेंच्या नावावर ही गाडी असून त्यांची माझाला तशी माहिती। प्रशांत कोरटकर सोबत कसलाही संबंध नाही, फक्त एकदा 3 महिन्यांपूर्वी भेट झाली होती। तुषार कलाटेंची एबीपी माझाला प्रतिक्रिया। कोरटकरनं केवळ गाडीसोबत फोटो काढले, कलाटेंची माहिती। प्रशांत कोरटकरने फरार होण्यासाठी वापरलेली गाडी कोल्हापुरात आणली। सफेद रंगाची एक्सयूव्ही गाडी पोलिसांनी कोल्हापुरात आणली। प्रशांत कोरटकरला मदत केली नसल्याचं धीरज चौधरीकडून स्पष्ट। चौकशीत कोरटकरने धीरज चौधरीचं घेतलेलं नाव कोरटकरला ओळखत नाही। प्रशिक पडवेकर मित्र असल्यानं त्याला गाडी दिल्याचं स्पष्ट। प्रशांत कोरटकरवर हल्ला करणाऱ्या अमित कुमार भोसलेंचा सत्कार। शिवसेना ठाकरे गटाकडून अमित भोसलेंचा सत्कार। कोरटकरला कोर्टातून बाहेर काढताना त्यांनी हल्ला केला होता। सरकार काय बोळ्यानं दूध पितंय का? शिवाजी महाराजांच्या सातत्यानं होणाऱ्या अवमानाबाबत खासदार उदयनराजे यांची सरकारवर सडकून टीका। कोश्यारींपासून महाराजांचा अपमान करणाऱ्यांची यादी काढली तर किती आणि कुणावर कारवाई झाली? विजय वडेट्टीवारांचा सवाल। महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना सरकार पाठीशी घालतंय, वडेट्टीवारांचा आरोप। गोदावरी नदी घेणार मोकळा श्वास, मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा। गोदावरी नदीवरील सिमेंट स्लॅब काढून टाकले जाणार, तेथील व्यावसायिकांची योग्य व्यवस्था करण्याचंही गिरीश महाजन यांचं आश्वासन। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्यावेळी सरसंघचालक मोहन भागवतही उपस्थित राहणार। रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरात मोदी जाणार असून यावेळी मोदी आणि मोहन भागवत यांची होणारी भेट ही अतिशय महत्त्वाची मानली जाते। दादरच्या शिवाजी पार्क मैदानात पार पडणाऱ्या मनसेच्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू। उद्या पाडव्यानिमित्त होणाऱ्या मेळाव्यातून राज ठाकरे कोणती भूमिका मांडणार याकडे लक्ष। मुंबई महापालिका दादरमधील कबूतरखाना हटवण्याच्या तयारीत। वरळी किंवा प्रभादेवी स्थलांतर करण्याचा विचार सुरू। कबुतरांच्या विष्ठा आणि पिसांमुळे आरोग्य धोक्याच्या तक्रारींवर स्थलांतरित करण्याची मागणी मनसेने केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत 2 एप्रिलला बीडमध्ये युवा संवाद मेळावा। धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार बीडमध्ये येणार। येत्या 15 दिवसात सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला टाळं लावणारच, ठाकरेंच्या सेनेचे नेते वैभव नाईकांचा इशारा। विरोधाला विरोध नाही तर विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची नाईकांची प्रतिक्रिया। संतोष देशमुखांचं अपहरण झालं त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्याचा जबाब एबीपी माझाच्या हाती। अपहरण झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शीची पोलिसात धाव, मात्र पोलिसांनी 3.5 तास बाहेर बसवून ठेवलं। नवा कायदा असल्यानं पुस्तक बघून जबाब लिहावा लागल्याचं पोलिसांचं कारण। प्रत्यक्षदर्शीचा जबाब नोंदवण्यास 3.5 तास लावले हे गंभीर, अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया। महाजन आणि राजेश पाटील या पोलीस अधिकाऱ्यांना सह आरोपी करण्याची केली मागणी। खंडणी ते हत्या प्रकरणातील सर्व आरोपी एकच, दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर सिद्ध झालं। धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। उज्ज्वल निकम स्पष्ट भूमिका मांडत असल्यानं आरोपींना फाशी होईल, धनंजय देशमुखांकडून विश्वास व्यक्त। संतोष देशमुखांच्या अपहरणाची माहिती देणाऱ्यांना ज्या पोलिसांनी 3 तास बसवून ठेवलं त्यांच्यावर कारवाईची ठाकरे गटानं आधीच मागणी केली होती, अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया।
जनतेनं राक्षसी बहुमत देऊन सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे वागू आणि बोलू लागलेत। शेतकरी कर्जमाफी आणि लाडकी बहिणींना अपात्र करण्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल। प्रशांत कोरटकरला मदत करणारा प्रशिक पडवेकर हा मुख्यमंत्री कार्यालयात काम करणारा व्यक्ती आहे का? काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंचा सवाल। त्यानंतर नागपुरात भाजप कार्यकर्त्यांकडून लोंढेंविरोधात तक्रार, मानहानीचा गुन्हा दाखल। कुणाल कामरा अल कायद्याचा दहशतवादी आहे का? तो कलाकार आहे, संजय राऊतांचं वक्तव्य। काल कुणालशी बोलणं झालं असून कायद्याला सामोरं जायला हवं असं कामराला सांगितल्याचं राऊत म्हणाले। कुणाल कामराच्या अडचणीत वाढ, खार पोलिसात कामराविरोधात 3 गुन्हे दाखल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी 3 स्वतंत्र गुन्हे दाखल। कॉमेडियन कुणाल कामराच्या समर्थनार्थ मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल। कामराचे विनोद, व्यंग आणि राजकीय टीका क्षेत्रात मोडत नसल्याचा याचिकेत दावा। कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून याचिका। महाराष्ट्रात 1 एप्रिलपासून विजेच्या दरात 10% कपात होणार। घरगुती वापरकर्त्यांना या दर कपातीमुळे मिळणार दिलासा। महावितरणासह अदानी, टाटा पॉवरच्या विजेच्या दरात देखील घट। रायगड जिल्ह्यात ऑटो रिक्षा आणि टॅक्सीत भाडेवाढ। 1 एप्रिलपासून नवे दर लागू होणार। मीटर टॅक्सीत 2 रुपये तर ऑटो रिक्षाची 3 रुपयांनी भाडेवाढ। मुंबईतील दरडग्रस्त भागातील नागरिकांचं पावसाळ्याआधी सुरक्षित स्थळी स्थलांतर करा। जलजन्य आजार, साथीचे आजार पसरू नयेत यासाठी विशेष दक्षता घ्या। आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश। नंदुरबारच्या आदिवासी विकास विभागाच्या गणवेश खरेदीत भ्रष्टाचार। आमदार चंद्रकांत रघुवंशींचा आरोप। 114 कोटींच्या गणवेश खरेदीच्या फाईलला एकाच दिवसात मंत्रालयात मान्यता आणि पैशांचं वितरण झाल्याचा आरोप। यंदा पावसाळ्यात मुंबईत 482 ठिकाणी उपसा पंप लावण्यात येणार। तसंच एखादा पंप जर वेळेत योग्य प्रकारे कार्यरत झाला नाही तर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार। रिझर्व्ह बँकेकडून 31 मार्चला बँक हॉलिडे रद्द। सरकारी व्यवहारांच्या देण्याघेण्याच्या सर्व नोंदी याच आर्थिक वर्षात नोंदवल्या जाव्यात यासाठी निर्णय। ऐन गुढीपाडव्याच्या तोंडावर सोन्याच्या दरात पुन्हा 1200 रुपयांची वाढ। सोन्याचे दर जीएसटीसह 92,000च्या वर। रेल्वेची आरक्षण सेवा आज रात्री 11:45 पासून रात्री 3:45 पर्यंत बंद राहील। इंटरनेट बुकिंगही उपलब्ध राहणार नसल्याचं अधिकाऱ्यांकडून स्पष्ट। हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। सकाळी 11:10 पासून ते दुपारी 4:10 पर्यंत मेगा ब्लॉक असेल। ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर उद्या सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक। गुढीपाडवा असल्यानं रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे काहीसे हाल होतील। पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्रकालीन मेगा ब्लॉक। सांताक्रूज ते माहीम अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रात्री 12:30 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक। रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी मात्र कोणताही ब्लॉक नसेल। गुढीपाडव्याच्या दिवशी मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल। नेरळ स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करण्यासाठी रविवारी विशेष ब्लॉक। बदलापूर ते कर्जत दरम्यानची लोकल सेवा सकाळी 11:30 ते 2:30 पर्यंत बंद। MMRDA कडून पायाभूत प्रकल्पांसाठी 87% तरतूद। ठाण्यातील गायमुख ते शिवाजी चौक मेट्रो 10, शिवाजी चौक ते विरार मेट्रो 13 आणि कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो 14च्या कामाला नवीन आर्थिक वर्षात सुरुवात होईल। राज्यात गुढीपाडव्याच्या शोभायात्रेची जय्यत तयारी। गिरगावात चित्ररथांच्या तयारीला वेग। उद्याच्या शोभायात्रेत संविधान आणि विठ्ठलाची प्रतिकृती पाहायला मिळणार। गिरगावमध्ये पार पडणाऱ्या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेसाठी संघाच्या 100 वर्षांचा इतिहास सांगणारा चित्ररथ। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत असून या काळात संघानं कामं केली ते या चित्ररथातून दाखवण्याचा प्रयत्न। शनी शिंगणापुरात आज शनी अमावस्येनिमित्त भाविकांची मोठी गर्दी। या गर्दीमुळे भाविकांना चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास मनाई। संध्याकाळी 7च्या आरतीपर्यंत चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास बंदी असेल। तुळजाभवानी देवीच्या चरणी अज्ञात भाविकाकडून 1 किलो 100 ग्राम वजनाच्या सोन्याचे दागिने
दानपेटीत 11 सोन्याची बिस्किटं, दान केलेल्या सोन्याची अंदाजे किंमत 1 कोटी रुपयांच्या घरात. साताऱ्यातील दक्षिण काशी संगम माहुली येथे महाराणी ताराराणी यांच्या समाधीला वज्रलेप आणि महाभिषेक. त्यानंतर भंडाऱ्याची उधळण. मल्हारी प्रतिष्ठानकडून शिवभक्तांच्या उपस्थितीत वज्रलेप आणि भंडाऱ्याची उधळण. छत्रपती संभाजी महाराजांची आज 336वी पुण्यतिथी. पुणे जिल्ह्यातील वडू बुद्रुक येथे सकाळपासूनच शंभू भक्तांची अभिवादनासाठी गर्दी. छत्रपती संभाजी महाराजांची आज 336वी पुण्यतिथी. अजित पवारांनी वडू बुद्रुक येथे जाऊन संभाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन. वडू बुद्रुक येथे जाऊन केलं अभिवादन. छत्रपती संभाजी महाराजांच्या 336व्या पुण्यतिथीनिमित्त सांगलीत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून मूक पदयात्रेचं आयोजन. शिवप्रतिष्ठानचे शेकडो धारकरी मुंडन करत पायात चप्पल न घालता पदयात्रेत सहभागी. गोदा घाटावर नववर्ष स्वागतासाठी 20,000 फुटांची महाकाय रांगोळी. 100 महिलांनी एकत्र येत काढलेल्या रांगोळीतून अहिल्यादेवी होळकर यांना 300व्या जयंतीनिमित्त करण्यात आले अभिवादन. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने पोलिसांकडून विशेष खबरदारी. औरंगजेबाच्या कबरीजवळ कुणालाही प्रवेश दिला जात नसून पोलिसांचा बंदोबस्त तैनात. अकोल्यात वक्फ विधेयकाविरोधात मुस्लिमांचं काळ्या फिती बांधून आंदोलन. मोमीनपुरा मस्जिदमध्ये मुफ्ती अशफाक कासमींच्या नेतृत्वाखाली आंदोलन. राम मंदिराचं चित्र असलेलं घड्याळ घालणाऱ्या सलमान खानवर ऑल इंडिया मुस्लिम समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना संतापले. इस्लाम आणि शरियाचा हवाला देत ही कृती पाप असल्याचं केलं स्पष्ट. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीची मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी याचिका. आपण कोणताही गुन्हा केलेला नाही, आरोपी शरीफुल शेहजादचा याचिकेत दावा. वीज बिल थकवल्यानं गोंदियातील प्रशासकीय इमारतीचा बाह्य भागातील वीज पुरवठा खंडित. त्यामुळे इमारतीची लिफ्ट बंद असल्यानं नागरिकांची गैरसोय. इमारतीच्या आतील कार्यालयांचा वीज पुरवठा मात्र सुरळीत, त्यामुळे शासकीय कामांवर परिणाम नाही. वीज बिल थकवल्यानं लातूर जिल्ह्यातील शिरूरच्या आनंदपाळ तहसील कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित. कामकाज ठप्प. जवळपास 1,78,000 इतकं बिल थकवल्यानं महावितरणाची कारवाई. बेस्टनं प्रवास करत असलेल्या महिलेच्या अंगावर बसची खिडकी तुटून पडली. घटनेत महिला जखमी. मुंबईच्या अंधेरी पश्चिम DN नगर पोलीस स्टेशन जवळील ही घटना. पोलिसात तक्रार दाखल. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली एका व्यक्तीची तब्बल 27 लाखांना फसवणूक. सोलापुरातील नोव्हेंबर 2024 मधील घटना. 4 महिन्यांनंतर अहमदाबादमधून पोलिसांकडून दोघांना अटक. मालेगावमध्ये कॅनेडियन नागरिकाला मारहाण. या मारहाणीची कॅनेडियन राजदूताकडून गंभीर दखल. थेट अप्पर पोलीस अधीक्षकांशी साधला संवाद. चंद्रपूर शहरातील तुकम भागातील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याची मुजोरी. ग्राहकानं दिलेली 10 रुपयांची नाणी नाकारली. चालकाच्या गाडीतील पेट्रोलही काढून घेतलं. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. धुळे शहराजवळील अवधान MIDC मध्ये बनावट पनीर तयार करणाऱ्या कारखान्यावर कारवाई. 60,000चा मुद्देमाल जप्त. बुलढाण्यातील मलकापूरमधील एका व्यापाऱ्यानं अनेक व्यापाऱ्यांना कोट्यवधींना गंडवलं. व्यापाऱ्यांकडून विविध प्रकारचा माल खरेदी करून त्याला परतावा म्हणून बनावट धनादेश दिल्यानं संपूर्ण प्रकार उघडकीस आला. गोंदियाच्या सडक अर्जुनी ते तिडका मार्गावरून कत्तलीसाठी नेत असलेल्या 35 जनावरांची सुटका. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई. भंडाऱ्याच्या कोका अभयारण्य शेजारील शेतशिवारात अस्वलाचा वावर. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. ग्रामस्थांनी फटाके फोडून अस्वलाला पळवून लावलं. विदर्भातील तापमानात दिवसेंदिवस वाढ. गेल्या 24 तासात बुलढाणा जिल्ह्यात उष्माघाताचे 3 रुग्ण. सामान्य रुग्णालयात उष्माघात कक्ष तयार करण्यात आला असून रुग्णांवर उपचार सुरू. भंडाऱ्यात आज यावर्षीच्या सर्वाधिक तापमानाची नोंद. 41 अंश सेल्सिअस तापमान. नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. लातूरच्या आडत बाजारात हरभऱ्याची आवक घटली. त्यामुळे येत्या काही दिवसात हरभऱ्याचे दर वाढण्याची शक्यता. आज दिसणार वर्षातील पहिलं सूर्यग्रहण. दुपारी 2:21 सुरू होऊन संध्याकाळी 6:14 संपेल. ग्रहण भारतात दिसणार नाही. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या कारवाईत मोठं यश. सुकमामध्ये सुरक्षा दलाकडून 16 नक्षलवाद्यांचा खात्मा. 2 जवानही जखमी.
म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपात आतापर्यंत 1000 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती. अनेक इमारती कोसळल्या. या भूकंपाने थायलंडलाही बसले हादरे. भूकंपग्रस्त म्यानमारला भारताने मदत साहित्य पाठवलं. पंतप्रधान मोदींकडून भूकंपामुळे झालेल्या विध्वंसाबद्दल चिंता व्यक्त. बँकॉकमध्येही भूकंपामुळे मोठं नुकसान. भूकंपाच्या धक्क्यांमुळे बांधकाम सुरू असलेली 33 मजली इमारत कोसळली. ढिगाऱ्यातून लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू. मेक्सिको अमेरिका सीमेजवळ पुराचा कहर. 4 मृत्यू. मृतांमध्ये एका वृद्धाचाही समावेश. इस्रायलचा वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी गावावर हल्ला. इस्रायली लोकांकडून स्थानिकांना लाठ्या आणि दगडांनी मारहाण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.